नमो बुद्धाय. जय जय. प्रबुद्ध यूट्यूब चॅनलवर गत रविवारी आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या ग्रंथाचं समीक्षण सुरू केलेलं आहे. गत रविवारी आपण माझ्या समीक्षणाची प्रस्तावनाच बघितली. आज आपण प्रत्यक्ष बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा भाग पहिला, जन्मापासून तर परिव्रज्येपर्यंतचा या पहिल्या खंडाचं आपण सुरुवात करणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितल्याप्रमाणे जे काही विश्लेषण झालं, हे विश्लेषण जास्तीत जास्त लोकांनी ऐकलं. अनेक लोकांनी ते आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर केलं. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. यानंतर असाच प्रतिसाद आपण द्यावा, जेणेकरून बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोचू. आपला उद्देशच तो आहे की प्रत्येक गावापर्यंत हे समीक्षण, अशा पद्धतीचं समीक्षण गेलं पाहिजे. बघा, आज आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागलेला गेलेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती, तर काही राज्यांवर एका राज्याची सत्ता नव्हती. बघा, या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे की संपूर्ण उत्तर भारतात एक संघ असा सार्वभौम राजाची एक सत्ता ही इसवी सन पूर्व 6व्या शतकात नव्हती. असा कोणत्याही राजाचं नाव आपल्याला माहिती नाही इतिहासामध्ये की त्यांची सत्ता या ठिकाणी होती. जे काही छोटे छोटे राजे होते त्याच्यामध्येही दोन प्रकार होते. सार्वभौम नव्हतं, राजे होते पण सार्वभौम नव्हते. प्रत्येक ठिकाणी एकच राजा, एक छत्री अंमल या पद्धतीनं आपण जो म्हणतो. मौर्यांच्या अगोदर, चंद्रगुप्त मौर्यांच्या अगोदर संपूर्ण भारतावर एक छत्री अंमल, ज्याला सार्वभौम सत्ता असणे, हा प्रकार अजूनपर्यंत आपल्या इतिहासानं सिद्ध केलेला नाही. ज्या दिवशी पुरावे मिळतील त्यावेळी आपण ती गोष्ट आपण मानू. काही राज्यात छोटे छोटे राजे होते, छोटे छोटे काही प्रदेशापुरते मर्यादित राजे होते. आता हे कोणकोणते राजे होते यांची काही नावं बौद्ध साहित्यामध्ये आहेत, त्रिपिटकामध्ये आहेत. या ग्रंथात त्रिपिटकामध्ये असल्यामुळे या ग्रंथातही ती आलेली आहेत. काही राजांची सत्ता होती, काही ठिकाणी राजांची सत्ता नव्हती, अनेक राजे होती. आता ते अनेक राजे होती म्हणजे कशी, त्याला गणव्यवस्था म्हणतात. भारतातील राज्यांची गणव्यवस्था हा स्वतंत्र विभाग आहे, अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. गण म्हणजे काय, जनपद म्हणजे काय, त्या सगळ्या बाबी हळूहळू आपण उलगडणार आहोत. गणांची सत्ता कशी असते, गणांची सत्ता दर 2 वर्षानं, 3 वर्षानं किंवा 5 वर्षानं हे गण सतत बदलत राहतात. त्या राज्यामध्ये राहणाऱ्या जेवढे कुटुंब असतात त्यांचं एक गण असते आणि त्या गणांमध्ये एक झाला आलटून पालटून. पहिल्या 3 वर्षात एका राजाची सत्ता, त्यानंतर दुसऱ्या कुटुंबाची पाळी यायची. हा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुद्धा गणामध्ये होती. गणांमधली लोकशाही कशी असते हे जर बघायचं असेल तर लिच्छवी गणाचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. शाक्य गणाचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. अशा उदाहरणावरून अनेक आळीपाळीनं लोक राजे होत असत. आणि त्यावेळचा त्या गणाचा राजा हे अंमलबजावणीचं पात्र होतं. हे काही तो स्वतः निर्णय घेत नव्हता. निर्णय घ्यायची संथागार, संपूर्ण
गणातले लोक एकत्र येऊन संथागारामध्ये मोठी संसद असे, त्या आपण आज संसद म्हणतो त्याला, पण त्या काळी त्याला संथागार म्हणत. या संथागारामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र जमत, कुटुंबाचे प्रमुख सगळे लोक, आणि त्या संथागारामध्ये ज्या ज्या लोकांना सदस्यत्व होतं, कोणाला सदस्यत्व होतं, कोणाचं सदस्यत्व रद्द होत होतं, याचे उदाहरणंसुद्धा याच ग्रंथांमध्ये आपण पुढे बघणार आहोत. वयाचे किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला कुटुंबाचा सदस्य, त्या गणाचा सदस्य होता येत होतं, संथागाराचा. कोणते नियम पाळले तरच त्याला संथागारामधचं सदस्यत्व कायम राहते, म्हणजे गणाचं सदस्यत्व कायम राहते. कोणाला निलंबित करण्यात येते, त्याला शिक्षा कशी देण्यात येते, या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण पुढे येणारच आहे. तर काही ठिकाणी गण होते, तर काही ठिकाणी एक राजे होते. आता ज्या ज्या ठिकाणी एक राजे होते ते, आणि ज्या ठिकाणी अनेक गण होते, असे गणांची नावंसुद्धा या ठिकाणी आपल्याला आहेत. तुम्ही यूट्यूब आपल्या गुगलवर सर्च करू शकता, इसवी सन 6व्या शतकातील भारत असं जर आपण टाईप केलं तर आपल्याला त्या काळातले गण कोणकोणते होते, प्रदेश कोणते होते, आणि त्या प्रदेशाची नावंसुद्धा आपल्याला दिसून येतात. बघा, राजाची सत्ता असलेले राज्ये संख्येने एकूण 16 होती. 16 राज्ये होती की जिथं राजांची सत्ता आहे. कोणती कोणती नावं? त्यांची नावे: अंग, मगध, काशी, कोशल, व्रज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गंधार आणि कंबोज. ही सगळी नावं त्या काळाच्या प्रदेशांची नावं आहेत. त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या लोकांना या नावानंच ओळखत. कुठला रे बाबा तू? तर मी कंबोजचा, कंबोज निवासी. मी वज्जी निवासी. तर मी चेदी, तर वत्स, कुरु, पांचा, ही विविध प्रदेशांची तत्कालीन नावं आहेत. या राज्यावर राज्यांची अधिसत्ता नव्हती, ती होत. आता कोण्या याच्यावर एका राज्याची सत्ता नव्हती, ते कोणते लोक? तर ते लोक होते कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, केसपुताचे कलिंग आणि पिपलिवनाचे मौर्य. पिपलिवन नावाचं हिमालयाच्या पायथ्याशी असणारं एक प्रदेश आहे, त्याला पिपलिवन म्हणतात. या पिपलिवनचे मौर्य. इथं सुद्धा गणव्यवस्थाच होती, राजे नव्हते. परंतु या पिपलिवनच्याच मौर्यांनी पुढे जाऊन मगधचं राज्य कसं घेतलं, तो ऐतिहासिक दृष्ट्याचा आलेख फार अत्यंत देदीप्यमान आहे. चंद्रगुप्त मौर्यापासून तर बृहदत्त मौर्यापर्यंत 10 राजे होऊन गेले मौर्यांचे. आणि या 10 राजांची सत्ता कशी परिवर्तन होत गेली, तो इतिहासाचा भाग आहे. ज्या राज्यावर राजांची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत. जिथं राजा असे की जो शेवटपर्यंत तोच राजा राहत असे, अशा राज्यांना जनपद म्हणत. आणि ज्यांच्यावर राज्याची सत्ता नव्हती त्यांना संघ किंवा गणराज्य म्हणत. सत्ता नाही, ते आलटून पालटून राजे होत. त्या याच्यामध्ये सुद्धा अनेक गणामध्ये सुद्धा अनेक पदं होते. जसं ज्याला आपण म्हणतो सेनापती, हे पद सगळ्याच ठिकाणी असायचं. तो मग राज्य कोणाचंही असो, राजाचं असो की गणांचं असो, त्यांना सेनापती हा खूप महत्त्वपूर्ण असा पार्ट आहे. कारण परचक्र आलं, युद्धाचा प्रसंग आला तर सेना तयार असली पाहिजे. ही जी परंपरा आपली भारतीय परंपरा आहे गणामधला, तर तो प्रमुखच असायचा. संथागारामध्ये, गणांच्या संथागारामध्ये किंवा राजाच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळी युद्धाचा प्रस्ताव, समेटाचा प्रस्ताव, संघर्षाचा प्रस्ताव किंवा आणखीन अनेक काही गोष्टी असत, तर त्या सगळे प्रस्ताव तो मांडत असे. आणि गणाच्या लोकांनी मग त्याला अनुमोदन दिलं, सर्वानुमते एखादा ठराव पारित झाला की मग तो जायचा त्या राजाकडे, गणाचा राजा असो की मोठा राजा असो, आणि मग तो त्याची अंमलबजावणी करायचा. म्हणजे गणाचा राजा हे अंमलबजावणीचं पात्र आहे. लक्षात घ्या,
संसदेत कायदे आपण करतोय, खासदारांच्या असणाऱ्या संपूर्ण अनुमोदनाने, आणि मग ते कायद्याची अंमलबजावणी आज आपण आपली मंत्रिमंडळ करते. अशा पद्धतीची जी आपली परंपरा आहे, ही परंपरा आजची नाही. ही त्या काळात असणाऱ्या आपल्या या प्राचीन भारतातल्या असणाऱ्या परंपरेपैकी त्याच परंपरेचं केलेलं आपण अधिक उदात्तीकरण आहे, या काळानुरूप केलेलं आहे. बाबासाहेब नेहमी सांगतात की जी आपली संसदीय लोकशाही आहे, ही संसदीय लोकशाही मी बाहेरच्या जगाची लोकशाहीची प्रतिकृती म्हणून केलेली नाही, स्पष्टपणे म्हणतात. कारण ही आपल्या भारतामधली असणारी परंपरा आहे, आणि या परंपरेचं कायम राखलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ही परंपरा ही भारतीय संस्कृतीमधलीच आहे. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष माहिती मिळत नाही, आणखीन काही जास्त माहिती मिळत नाही. परंतु जी काही माहिती मिळते ती अत्यंत जर बघितली तर अजूनही त्या परंपरेत आपण खंड पाडलेला नाही. एखाद्या वेळेस निर्णय जर झाला नाही तर मतदान घेऊन ते त्या काळचे लोक, संथागारातले लोक मतदान घेऊन तो निर्णय पारित करत असत. मतदान करताना लाल, पांढऱ्या आणि काळ्या अशा 3 प्रकारच्या शलाखा वापरत, म्हणजे काठ्या रंगीत. ठराव मंजूर, ठराव नामंजूर, आणि या दोन्ही ठरावाच्या विरुद्ध आम्ही तटस्थाची भूमिका, ह्या 3 गोष्टी त्या शलाखात सगळीकडे फिरवत, आणि त्या शलाखा जसजशा लोक उचलतील आणि मग त्या पुन्हा एकत्र करत, आणि त्या शलाखा एकत्र केल्यानंतर मग कोणाची संख्या किती झाली ती ठरवून तो ठराव मंजूर करण्याची जी पद्धत आहे ती आजही आपण कायम ठेवलेली आहे. शिक्के मारा किंवा बटन दाबा, आता नोटाही आलं त्याच्यात तटस्थ असणारा. म्हणजे ही परंपरा ही आपली भारताची प्राचीन परंपरा आहे, तत्कालीन लोकांची परंपरा आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकात ही परंपरा होती, आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकात ही परंपरा होती. त्यावेळेस सिद्धार्थ गौतमांचं प्रवचन किंवा बुद्धत्व हे झालेलंही नव्हतं, तरी आपली ती जी परंपरा आहे ही भारताची परंपरा आहे. ही बाब आपण अधोरेखित केली पाहिजे. बघा, तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते, ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा ही संज्ञा होती, त्याला राजाच म्हणत. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करतेवेळीच शुद्धोधनाची पाळी होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसलेले आहे, उत्तर प्रदेशाच्या हिमालयाच्या जवळपास, नेपाळच्या खालच्या साईडनं असं ते आहे, ज्या ठिकाणी आता आपण नेहमी कपिलवस्तूला जाणारे लोक जातात. आज कपिलवस्तू मला असं वाटतं नेपाळच्या बाउंड्रीवरच आहे. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल राज्याच्या राजाने शाक्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले आणि त्याला यश मिळालं. प्रसेनजित राजा कोसल नरेश, कोसल हे फार मोठं बलाढ्य राज्य त्यावेळेस होतं. बिंबिसारापेक्षा कोसल नरेश हा मोठा राजा. उत्तर कोसल, दक्षिण कोसल असे त्याचे 2 भागही पडलेले होते. दक्षिण कोसल आपल्या वर्ध्यापर्यंत पसरलेला होता. त्याच राजाला, प्रसेनजित राजाला कोसल नरेश म्हणतात, म्हणजे काशीचा राजा, कोसल प्रदेश त्याचा राजा, आणि त्याच्यावरच काशी हे नाव पडलं. बघा, तर कोसल नरेश हा तत्कालीन असणारा खूप मोठा राजा. नागपूरच्या मांढळ गावापर्यंत अवशेष मिळतात. ॲडम नावाचं गाव पुरातत्व उत्खननात सापडलं, आणि तिथं जे शिक्के सापडले त्या शिक्क्यावरून लक्षात आलं अश्मक जो गण आहे तो हा दक्षिण कोसलचा भाग. ह्या सगळ्या बाबी हळूहळू आपल्याला पुराव्यानिशी
एक एक सापडते, पुरातत्व खात्याला एक एक वस्तू सापडते, एक एक नाणं सापडते आणि तत्कालीन गणांची नावंसुद्धा त्या ठिकाणी मिळतात. ॲडमला जे नाणं मिळालं तिथल्या गणाचं, तर हे अस्सक गणाचं नाणं आहे हे म्हणून प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये. नाणशास्त्राचा सुद्धा अभ्यास केल्यानंतरच खरा इतिहास समजतो. ही जी जेवढी सापडले, जेवढे गणराज्य आहेत, जेवढे जनपद आहेत, या जनपदानं तत्कालीन लोकांनी जे नाणे प्रकाशित केलेले आहेत, ज्या नाण्यांचा व्यवहार होत होता, त्या नाण्यावरून त्या राजांचं कार्यकाळ आणि त्यांची नावं हे इतिहासामध्ये नोंदवलेली आहे. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की इतिहास समजून घेताना पुरातत्व खात्याकडे नेमकी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला इतिहास मांडावा लागतो, तेव्हा नीट कळतो. बघा, या प्रसेनजित राजानं शाक्य गणावर आपली अधिसत्ता मिळवली होती. म्हणजे गण असल्यानंतर त्यांच्यावर अंतिम निर्णय राजाचा असे. त्या मांडलिक गण असणे, त्यांना स्वतंत्र जरी असलं, व्यवहार कसा केला पाहिजे, काय नियम केले पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी जरी असेल तरी महसूल राजाला द्यावा लागायचा. युद्धाचा निर्णय आणि एखाद्याला ठार मारण्याचा शिक्षा, ह्या दोन्ही निर्णय घेण्याचे अधिकार गणाकडे नव्हते, ते प्रसेनजित राजाकडे होते. ते त्यांचे मांडलिक होते. ही बाब नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. फार मोठं राज्य होतं अशातला भाग नाही. इतिहासामध्ये किंवा उदात्तीकरण करताना किंवा पुढे उत्तर एखादा भाग आपण जेव्हा मांडतो, तेव्हा मांडत असताना अनेक गोष्टी फार मोठ्या पद्धतीने सांगण्याची पद्धत आपण स्वीकारतो. फार मोठे राजे, फार मोठं राज्य, ते फार छोटं राज्य होतं, परंतु राज्य होतं. काही महत्त्वाचे निर्णय प्रसेनजित राजाच्या अखत्यारीत असत आणि काही जास्तीत जास्त, म्हणजे असं म्हणूया आपण की 95% ते त्यांचे निर्णय घेत असत आणि 5% जे काही निर्णय असतील तर तो अंतिम निर्णय हा राजा करत असे. तो यांच्यापुढे जात नसे. यांनी जर प्रस्ताव पाठवला की हे असं झालेलं आहे, तसं झालं आहे, याला परवानगी देण्यात यावी, तर राजा त्याला 100% परवानगी द्यायचाच. कारण जनतेचं मत हा राजा, कुठलाच राजा डावलत नसे. परंतु एखादा दुसरा जर निर्णय असेल, युद्धाचा निर्णय असेल किंवा कोणाला मृत्यूदंड द्यायचा असेल, तर त्यावर मात्र राजाशिवाय कोणताही निर्णय होत नसे, मोठ्या राजाशिवाय, म्हणजे प्रसेनजित राजाशिवाय. अशा पद्धतीचे राज्यकारभार हा शाक्यांचा होता. कोसलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोसल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राजवंशात कोशल राज्य हे सामर्थ्यशाली राज्य होते. मगधचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोसल देशाचा राजा पसेंदी म्हणजे प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. हे दोघंजण समकालीन होते. प्रसेनजित राजा वयानं मोठा होता, त्याच्यापेक्षा बिंबिसार हाही थोडा मोठा होता आणि सिद्धार्थ गौतम हे त्यांच्यापेक्षा लहान होते. असे समकालीन होते. याच्यामध्ये हे दोन्ही राजे एकमेकाचे नातेवाईक सुद्धा होते. प्रसेनजित राजाची पत्नी ही मगध राजाची मुलगी. पुढे प्रसेनजितचा जो मुलगा अजातशत्रू, त्यानं सुद्धा मामाचीच मुलगी केली, म्हणजे बिंबिसाराचीच मुलगी केली, आपल्या प्रसेनजित राजाची मुलगी केली. म्हणजे एकमेकाचे नातेवाईक होते. प्रसेनजित आणि बिंबिसार आणि प्रसेनजित एकमेकाच्या बहिणी एकमेकाला देऊन एकमेकाचे नातेवाईक झाले होते. पण तरी त्यांच्यातला सत्ता संघर्ष हा कायम राहिला. शेवटी प्रसेनजित राजाचा भाचा, जो बिंबिसाराचा मुलगा, ज्याला आपण अजातशत्रू म्हणतो, या अजातशत्रूनं तर पूर्ण यांचं राज्य जिंकून घेतलं. भाचा असल्यानंतरही त्यानं पूर्ण कोसल
अधिपत्य आपल्या अखत्यारीत आणलं, त्यांचा पूर्ण पराभव केला आणि एक छत्री अंमल अजातशत्रूनं सुरू केला. आणि त्याच्याच पुढे खूप मोठं परिवर्तन नंतरच्या काळात नंद, धनानंद वगैरे हे लोक, आणि त्याच्यानंतर मौर्य हा भाग नंतरचा आहे. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू होते. या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की ही कपिलवस्तू कदाचित हे थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून या शहराचे नाव पडले असावे. कपिल मुनी हे सांख्य तत्वज्ञ होते. कपिल मुनींचं सांख्य तत्वज्ञान याचं ते जनक आहेत असं जवळजवळ आपण मान्य करतो. आणि ज्या काळात सिद्धार्थ गौतम होते, कपिल मुनीचे नंतरचे उत्तराधिकारी आलार कलाम होते. मग सांख्य तत्वज्ञान हे तत्कालीन असणाऱ्या भारतीय लोकांचं तत्वज्ञान ठरते. तत्कालीन जे काही 6 पंथ होते, या 6 पंथापैकी प्रमुख म्हणून त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाते. कपिल मुनीचं सांख्य तत्वज्ञान हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं होतं असं सिद्धार्थ गौतमाच्या नंतर लक्षात आलं. जेव्हा ते बाहेर संन्यास घ्यायचं ठरलं, श्रमण व्हायचं ठरलं, त्यावेळेस त्यांना तत्कालीन असणारा जो मतप्रवाह आहे, या मतप्रवाहापैकी हा मतप्रवाह अत्यंत योग्य वाटला, म्हणून ते आलार कलामच्या सांख्यतत्वज्ञान शिकण्यासाठी गेले होते. त्यावरून असं लक्षात येते की तत्कालीन असणाऱ्या लोकांमध्ये ते फार मानाचं स्थान प्राप्त असणारं सांख्यतत्वज्ञान आहे. आणि त्यांचे जनक हे कपिल मुनी होते, आणि या कपिल मुनीच्या नावावरून हे कपिलवस्तू नाव ठेवलं असावं असं बाबासाहेब म्हणतात. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंह म्हणजे सिंहहनू नावाचा त्याला एक मुलगा झाला. सिंहहनूचा विवाह कंचनाशी झाला आणि कच्चनाशी झाला. सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला आणि त्याला शुद्धोधन, शतोधन, शुक्लोधन, शाक्यधन, अमितोधन असे 5 पुत्र झाले. या 5 पुत्राशिवाय सिंहहनूला अमिता, प्रमिता या 2 नावाच्या कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. आता 5 भाऊ आणि 2 बहिणी असा त्यांचा 6 जणा म्हणजे 5 आणि 2 7 जणांची 7 पुत्र म्हणजे 7 अपत्य या सिंहहनूला झाली. आणि या सगळ्या शाक्यांचं जे गोत्र होतं ते गोत्र आदित्य होतं. बघा, आता आदित्य गोत्र असणं आपण सरळ सरळ सांगतो की आदित्य गोत्र होतं. आदित्य म्हणजे काय? तत्कालीन असणारे जेवढे काही राजे होते, ज्यांना आपण आता क्षत्रिय म्हणतो, क्षत्रियामध्ये 2 पद्धतीचे घराणे होते. घराणे म्हटलं होते त्यांच्या 2 शाखा होत्या, क्षत्रियांच्या 2 शाखा. आता त्या क्षत्रियाच्या 2 शाखा कोणत्या? याच्यासाठी प्रमाण ग्रंथ आपण कोणता मानावा? तर शूद्रपूर्वी कोण होते हा बाबासाहेबाचाच ग्रंथ आहे. मी नेहमी सांगत असतो की ग्रंथ वाचन करताना, स्पष्टीकरण करताना बाबासाहेबांचे बरेचसे ग्रंथ आपल्याला नजरेखालून घालावे लागतात. आणि त्या शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथांचं स्पष्टीकरण करताना किंवा त्याचं वाचन करताना, त्याचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल चंद्रवंशीय आणि सूर्यवंशीय 2 शाखा क्षत्रियांच्या होत्या. चंद्रवंशीय राजांची परंपरा वेगळी आहे आणि त्यांची घराणे वेगळी आहेत सूर्यवंशीय राजांची. आता जे सूर्यवंशीय राजे आहेत हे आदित्य आहेत. आदित्य म्हणजे सगळ्यात अगोदर जन्मला. सूर्य हे आपल्या वंशाचे किंवा आपल्या शाखेचे प्रमुख मानून जे लोक स्वतःला मानत असत की आम्ही सूर्यवंशी, तर मग ते सूर्यवंशीय राजे. सूर्यवंशी जेवढे राजे आहेत ते आदित्य गोत्राचे. चंद्रवंशीय हा त्यांच्यापेक्षा थोडासा वेगळा, चंद्र आणि सूर्य
चंद्र आणि सूर्य यांचं इतिहासामध्ये काय स्थान आहे, समाज प्रक्रियेमध्ये त्यांचं काय स्थान आहे, ह्या दोन उगवणाऱ्या दररोजच्या असणाऱ्या ज्या घटना आहेत, सूर्योपासना करणारी मंडळी ही आजची नाही, ही फार प्राचीन काळापासून आहे आणि एकट्या भारताची परंपरा नाही बंधूजन, हे पूर्णतः आशिया खंडात सूर्यवंशी, तुम्ही इजिप्तच्या याच्यावर जर बघितलं तर तुम्हाला ते दिसेल. सुमेरियन, असिरियन, ज्याला आपण पर्शिया नंतरच्या काळात ओळखले जाते, या मध्य आशिया भागात जर बघितले तर चंद्र आणि सूर्य यांचे मंदिरंसुद्धा त्या काळातले आपल्याला पुरातत्व खात्यानं तिथल्या उत्खननात काढून बाहेर आपल्याला त्यांनी जगासमोर मांडलेले आहेत. चंद्रवंशी आणि सूर्यवंशी, चंद्रवंशीय आणि सूर्यवंशी अशा दोन शाखांचे राजे ह्या संपूर्ण आशिया खंडात पसरलेले आहेत. म्हणून आदित्य म्हणजे काय, शाक्य हे आदित्य गणाचे गोत्र सूर्य. बघा, शुद्धोधनाचा विवाह, आता त्याच्यापैकी या सगळ्या राजापैकी शुद्धोधन हा मोठा होता, म्हणून शुद्धोधनाचा विवाह जो झाला हा महामायेशी झाला. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशाचा होता. कोलीय वंश हा त्यांच्या जवळचाच प्रदेशातला राजा, ते कोलीय वंशी होते. आणि ही जी तिचा पिता होता तिचं नाव अंजन आणि आईचे नाव सुलक्षणा. अंजन हा कोली वंशाचा राजा होता, तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. त्याने जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली. कोणत्या तरी एखाद्या युद्धामध्ये त्याने शूरपणा दाखवला म्हणून देवदत्तच्या त्याच्या सासऱ्यानं त्याला दुसरी पत्नी पण दिली. ती मोठी होती. अगोदर त्याने लहान मुली लग्न केला. महामाया ही लहान होती, प्रजापती महामाया ही मोठी. दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड करण्यात आली. महामायाचे वडील, ती महामायाची वडील बहीण होती. प्रजापती आणि महामाया ह्या दोघ्या सख्या बहिणी. महामाया ही लहान, तिच्याशी विवाह झाला, परंतु एका युद्धामध्ये त्या देवदह हे वाचवण्यासाठी देवदहावर कोणातरी एखाद्या राजाचं किंवा एखाद्या गणाचं आक्रमण झालं असेल आणि त्या आक्रमणामध्ये जावयानं मदत केली असावी आणि त्याच्यामध्ये तो जिंकलेला असावा आणि म्हणून त्यानं काय केलं की जावयाला दुसरी पण मुलगी दिली, मोठी मुलगी. तिचं नाव होतं महाप्रजापती. शुद्धोधन हा फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती आणि त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात. त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. 1000 नांगर चालून त्या जमिनीचं मशागत करत असत, एवढी मोठी त्याची जमीन होती. प्रचंड भूभाग त्या राजाचा होता शुद्धोधनाचा. 1000 नांगर म्हणजे त्या काळचे असणारे जे नांगर आहेत, हे नांगर लाकडी नांगर होते आणि त्याला लोखंडाचा छोटासा फाळ लावलेला असे. आणि तत्कालीन असणारे नांगर कशी असत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पुरातत्व विभागाकडे असणाऱ्या ज्या पुरावे उपलब्ध आहेत वस्तू संग्रहालयामध्ये, ते तुम्ही जाऊन शोधून पाहू शकता. मी मागं याला गेलो होतो भोपाळला राष्ट्रीय उद्यान आहे आणि तिथं एक वस्तू संग्रहालय आहे, प्राचीन वस्तू संग्रहालय. इथं त्या प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये तत्कालीन असणाऱ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तिथला नांगर बघितला आणि लक्षात आलं की तिथला नांगर कसा असावा. त्याच्याही अगोदर जर तुम्हाला नांगर जर बघायचं असेल तर तुम्हाला सुमेरियन असेरियन लोकांचे नांगराचे शिल्प आहेत, जमीन नांगरत आहेत त्याचे शिल्प त्यांनी करून ठेवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. इजिप्शियन संस्कृतीमध्ये पिरॅमिडच्या आतमध्ये जे चित्र आहेत किंवा जे शिल्प आहेत त्याच्यात सुद्धा नांगर चालवत असताना बैलाच्या सहाय्यानं नांगर चालवत आहेत, शेती करतायत असे शिल्प आहेत. आणि त्यावरून लक्षात येते की नांगर ह्या कृषीचं महत्त्वाचं असणारं अवजार आहे आणि हे फार प्राचीन, इसवी सन पूर्व
5,000 5,500 किंवा त्याच्याही पाठीमागं ते जाऊ शकते, एवढं आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलासुद्धा आजचा नांगर आज यंत्रावर करतो तो भाग वेगळा, परंतु आपण नांगरणी केलेली आहे. लाकडाचा नांगरही बघितलेला आहे. कोकणात लाकडाचे नांगर कसे आहेत हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर लोखंडी नांगर आले. इंग्रजाच्या काळानंतर लोखंडी नांगर आले. किर्लोस्करांनी लोखंडी नांगर आणले, हे सगळ्यांना माहिती आहे. तर नांगर ही काही आताची गोष्ट नाही, ही तत्कालीन असणाऱ्या फार प्राचीन काळापासून कृषीचा शोध आणि नांगर हे जवळजवळ सारखे आहे. कुदळीनं करायची शेती अगोदरची, नंतरच्या काळात नांगर झाले. हा प्रगतीचा असा आलेख आहे. तो ऐशा आरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते शुद्धोधनाचे. त्यानं अनेक महाल बांधलेले होते. आणि कपिलवस्तू जेव्हा बघायला जातो तिथं आपल्या शुद्धोधनाचा महाल कोणता, कोण्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, त्यांचे महालाचे अवशेष आजही आपल्याला त्यांचा पाया मिळतो. आता ते फक्त पाया मिळतो, वरची इमारत मात्र नाही. त्या वरच्या इमारतीवर काय काय असेल, लाकडात खाली पाया आणि वर लाकडी असणारं साहित्य आणि वर छत कसं असावं, तर तिथेही छतावर सुद्धा काय प्रकार असावेत याचं जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर तुम्हाला लेण्यांमध्येच जावं लागते. छत कसे होते, लेण्यांच्या चित्रकलेमध्ये आणि लेण्यांच्या शिल्पकलेमध्ये त्याचे सगळेच्या सगळे पुरावे आपल्याला तिथं मिळतात. आजच्या घराचे प्रकार सुद्धा लेण्यांमध्ये जर सापडत असतील तर तत्कालीन असणारी भारतीय स्थापत्य कला, स्थापत्यशास्त्र किती प्रगत झालं होतं याचे उदाहरण तुम्हाला लेण्यात गेल्याशिवाय दिसणार नाहीत. आणि आहे त्या ठिकाणावर जर गेलं, या महत्त्वाच्या ठिकाणावर जर गेलं तर आपल्याला फक्त पाया दिसतो, वरची इमारत दिसत नाही. धाब्याची घरं आणि धाब्याच्या खाली असणारे लाकडाचं साहित्य, संपूर्ण लाकडी सामानावर घर उभं करायचं आणि त्याच्यावर नंतरच्या गोष्टी टाकायच्या, अशी जी पद्धत आहे हे आतापर्यंत चालत होतं. आता सिमेंटच्या काळात आपली घरांची परंपरा आपण काळानुरूप केलेली आहे, बदलत आहे. परंतु जुन्या काळापासून जे चालत आलेली आहे धाब्याची परंपरा, मोठे मोठे घरं धाब्याची, 2 मजली 3 मजलीसुद्धा घरं, 5 मजलीसुद्धा घरं ही अस्तित्वात होती. इंग्रज येण्यापूर्वी औरंगाबादमध्ये असं एक ठिकाण मिळते की या औरंगाबादमध्ये 6 मजली इमारत होती, ती जगातली सर्वात उंच होती. ह्या अशा अनेक बाबी इतिहासकारांनी, पुरातत्व खात्यातल्या लोकांनी आपली संस्कृती शोधण्याचा प्रयत्न केला. आपण अजून त्या भागात शिरलोच नाही. आपण हळूहळू एक एक भाग पाहतोय. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची परंपरा होती. आषाढ महिना म्हणजे आताच आषाढ महिना चालू झाला. आषाढ पौर्णिमा आपण बघितली. आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचं पहिलं प्रवचन झालं. त्याला ज्ञान पौर्णिमा म्हणतात. तर या दिवसामध्ये शेतकऱ्यांची नवीन एक उत्सव, त्या काळातला उत्सव, नवीन पेरणी करण्याचा उत्सव जो आहे तो उत्सव करायचा येत असे. आता कोणकोणते त्या काळातले प्राचीन उत्सव होते. नववर्ष लोक पाळत असत. नववर्षाचे उत्सवाचे प्रसंग, शिल्प आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर शेतीवरचे जेवढे काही सण आहेत, हे शेतीवरचे सण ही आजची परंपरा नाही, ही खूप प्राचीन बुद्ध. हा सण जो आहे हा 7 दिवस साजरा करण्याची. म्हणजे बघा, आज आपण विचार केला की कपिलवस्तू आणि तिथं असणारी शेती, आजची शेती भात शेतीच आहे. हा भात शेतीचा प्रकार हा पूर्वापार चालत आलेली परंपरा असावी. आणि मग तिथं जी पेरणी करायची, जी लावणी करायची, आता जसे भात शेत कसे लावतात तशीच पद्धत त्या काळात असेल. आणि तो 7 दिवस उत्सवानं, आनंदानं उत्सव साजरा करून शेतीची लागवड करण्याची परंपरा असावी असं मला वाटते. एकदा महामायेने हा उत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरवले.
अत्यंत आनंदानं साजरा करायचा. फक्त हे उत्सव साजरा करताना सुगंधी द्रव्य, स्नान वगैरे वगैरे, पुष्पमाला ह्या सगळ्या गोष्टीचा वापर केला, परंतु मद्यपाना वर्ज्य केलं. म्हणजे मद्यपान वर्ज्य केलं याचा अर्थ मद्यपान त्या काळात होतं. मद्यपानाच्या संदर्भातले अनेक संदर्भ आपल्याला देता येतात. या मद्यपानाचा पहिला असणारा शिल्प आणि त्याच्यावर असणारी लिपिबद्ध करून हे पेय कसं बनवलं पाहिजे याची मेथडच त्यांनी लिहून ठेवली क्युनिफॉर्म लिपीमध्ये, आणि ते आहे 4,500 वर्ष. म्हणून मद्याचा शोध हा सुमेरियन लोकांचा शोध आहे हे इतिहासतज्ञ मान्य करतात. आणि असेच आता बघा मौर्य काळात सुद्धा तिकडनंच मद्य बोलावण्यात आलं होतं असे पुरावे मिळतात. बिंबिसार नव्हे, चंद्रगुप्ताचा मुलगा जेव्हा राज्यावर बसला तेव्हा त्यानं एक जे पत्र पाठवलं, तत्कालीन असणारा लेखन साहित्यावर असणारं पत्र हे तिकडे सापडलं आणि त्याच्यावर लिहिण्यात आलं की आम्हाला फुलं आणि मद्य, गुलाब आणि मद्य, उत्तम मद्य पाठवण्यात यावे. त्यानुसार तिकडून जर एखादी मद्याचा बुंदला जर इकडे येत असेल तर तिथलं प्रसिद्ध होतं एवढं मात्र निश्चित आहे. बघा, उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली, सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली, दान धर्म 4 लाख मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. 4 लाख रुपये त्यावेळच्या मोहरा तिने वाटल्या. आणि त्या काळच्या असणाऱ्या मोहरा ह्या सापडलेल्या आहेत. शाक्यांची मोहर कशी, शाक्यांची जी मोहर आहे म्हणजे जे नाणं आहे, जे कॉईन आहे, हे कॉईन हे चांदीचं नाणं आहे. आणि त्या चांदीच्या नाण्यावर कोणकोणते आहेत प्रतीक आहेत ते जर पाहिलं तर त्याच्यावर आपल्याला सूर्याचं चित्र दिसते. म्हणजे आदित्य गोत्रांचं शाक्यांच्या याच्यामध्ये तो प्रकार आपल्याला दिसतो. बघा, मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला, आवडीच्या पदार्थाचे सेवन केले, व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धधनो महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पडलेली असताना ती तशीच झोपी गेली आणि निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले आणि ती संपूर्ण उत्सव साजरा करून, चांगल्या व्रताचं आचरण करून, तत्कालीन असणारे जे व्रत वैकल्य होते याचं सगळं आचरण करून आनंदानं ती आपल्या पलंगावर गेली, सजवलेल्या पलंगावर गेली. तिथं त्यांचा एकांत झाला शुद्धधन आणि महामायेचा. आणि मग तिला झोपी गेल्यानंतर तिला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तिला काय आलं, स्वप्नात काय दिसलं बघा. तर या स्वप्नाच्या संदर्भात आपण पुढच्या रविवारी बघणार आहोत, कारण तो अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा बाब आहे. एकाच याच्यामध्ये या सगळ्या बाबी घेऊ नये. जर घेतल्या तर फार लांबून आपण छोट्या पार्टच्या रूपानं आपण हे मांडत आहोत. तर मी या ठिकाणी थांबतो आणि त्याच्यानंतरच्या रविवारी आपण महामायेच्या स्वप्नाच्या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत. तर आजचं आपण या ठिकाणी थांबूया. नमो बुद्धाय. जय भीम. कलावंतांसाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे प्रबुद्ध टीव्ही. कलावंतांना आपला सामाजिक प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम प्रबुद्ध टीव्हीवर ऑनलाईन लाईव्ह प्रसारित करायचा असल्यास संपर्क करा. प्रबुद्ध टीव्ही संपर्क क्रमांक 83 36 05 01 तसेच 86 00 27 51 99.